चला, सतत लागणाऱ्या कोरड्या खोकल्यावरचा एक जुना आयुर्वेदिक घरगुती उपाय पाहूया. ही समस्या खूप सामान्य आहे, पण त्यावरचा उपाय आपल्या आजीच्या स्वयंपाकघरातच आहे. हा उपाय त्यात सोप्या आणि प्रभावी परंपरेतून आलेला आहे, जो कोरड्या खोकल्याला शांत करतो. याचं सगळं गुपित दडलंय 4 शक्तिशाली नैसर्गिक घटकांच्या मिश्रणात. चला बघूया. यातली पहिली गोष्ट म्हणजे सुंठ पावडर, खोकल्यावर एकदम गुणकारी. पुढे लागतो किसलेला गूळ, आणि हो, शक्यतो केमिकल नसलेला बघा. तिसरा घटक आहे ज्येष्ठमध पावडर, जी बाजारात अगदी सहज उपलब्ध होते. आणि शेवटी चांगलं तिळाचं तेल हे सगळ्या घटकांना एकत्र बांधून ठेवतं. आता या गोळ्या बनवण्यासाठी लागणारं प्रमाण बघूया. अगदी सोपं आहे. आधी सगळ्या पावडर एकत्र करायच्या, मग त्यात गरम तेल घालून लहान लहान गोळ्या वळायच्या. पण प्रश्न हा आहे की हा साधा सोपा उपाय इतका प्रभावी का ठरतो? आयुर्वेदानुसार कोरडा खोकला म्हणजे शरीरात वाढलेला वातदोष. हा उपाय तोच कमी करतो. ही गोळी चावायची नाही, फक्त तोंडात ठेवून हळूहळू चोखायची आहे, आणि मग थोडं कोमट पाणी प्यायचं. असं म्हणतात की पहिल्याच गोळीनंतर खोकल्याच्या त्रासात तब्बल 50% घट होते. उत्तम परिणामांसाठी दिवसातून 3 ते 4 वेळा 2-3 दिवस हा उपाय करावा. बघा, घरातल्या साध्या गोष्टींमधनं किती मोठा आराम मिळू शकतो. यावरून विचार येतो की आपल्या स्वयंपाकघरात अजून कितीतरी असे जुने उपाय लपले असतील, नाही का?